कुरडया खूप छान बनल्या, आकार पण एकदम सुंदर बनला आहे. आणि तळण्यासाठी मी कढईत तेल ठेवलं. तेल एक व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच कुरडई त्याच्यात टाकायची, म्हणजे व्यवस्थित तळली जाते. बघा किती छान फुलली पण, आणि कलर तर एकदम पांढरा शुभ्र आला. अशा पद्धतीने एक वेळेस जरूर बनवून बघा, खूप छान बनतात आणि चव पण खूपच छान लागते. कुरडया बनवण्यासाठी आम्ही 12 किलो गहू घेतले. ते व्यवस्थित साफ करून घेतले अगोदर. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर एका मोठ्या पंचपात्रेमध्ये भिजू घातले. स्वच्छ पाणी टाकायचं त्याच्यासाठी पण, आणि झाकून ठेवायचे व्यवस्थित. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वरचं पाणी निथरून घ्यायचं आणि त्याच्यात दुसरं पाणी टाकायचं आणि परत झाकून व्यवस्थित ठेवायचं. तिसऱ्या दिवशी आपण ते पाणी वरचं खराब काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाणी टाकून गहू एक वेळेस धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर चाळणी किंवा टोपल्याच्या साहाय्याने त्याच्यातलं राहिलेलं पाणी निथरून घ्यायचं आणि चक्कीमधून बारीक करून आणायचं. बारीक करून आणल्यानंतर त्याच्यात दुसरं स्वच्छ पाणी टाकून ते व्यवस्थित असं पिळून घ्यायचे आणि कोंडा बाजूला काढायचा. आणि त्यानंतर पंचपातेला किंवा एखाद्या पातेल्याला कपडा बांधून तो चीक आपला व्यवस्थित चाळून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यात कचरा जाणार नाही. आणि तो राहिलेला कोंडा आपण परत पाणी टाकून पिळून घ्यायचा. चीक गाळून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि नंतर 9 ते 10 तासानंतर एक वेळेस वरचं पाणी निथरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दुसरं साफ पाणी टाकायचं आणि परत व्यवस्थित झाकून सकाळपर्यंत ठेवायचं. रात्रभर चीक चांगलं व्यवस्थित बसून जातो आणि सकाळी आपण चीक शिजवायच्या अगोदर चिकाच्या वरचं पाणी बिलकुल हळूवारपणे व्यवस्थित काढून घ्यायचं, जेणेकरून खालचा चीक हलणार नाही. आणि असं पाणी काढल्यानंतर कुरडे आपल्या पांढरे शुभ्र येतात. चुलीवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यात मीठ टाकलं आणि जेवढं पाणी घ्यायचं तेवढंच चीक पण घ्यायचं. दोन्हीचं माप सारखं ठेवायचं आणि सोबत एक्स्ट्रा गरम पाणी पण ठेवायचं. कधी काही गव्हाला जास्त पाणी लागतं, त्यामुळे वरून टाकायची गरज पडते आणि टाकल्याने काही प्रॉब्लेम पडत नाही. थोडंसं पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेणेकरून आपण हा चीक जो बनवतो तो चुलीवरच बनवायला गेला पाहिजे. जर तुम्हाला जास्त कुरडया बनवायच्या असतील तर, थोडं जर असेल तर आपण गॅसवर पण बनवू शकतो. चीक घुटून झाल्यानंतर 5 मिनटं चुलीवर जाळ कमी करून झाकण ठेवायचं आणि नंतर असं सोऱ्याच्या साहाय्याने कुरडया बनवायच्या आहे. सोऱ्याच्या खाली एका भांड्यामध्ये पाणी आणि त्याच्यात थोडं तेल टाकून घ्यायचं आणि ते पाणी आपण ताटाला लावल्यानंतर कुरडई ताटाला चिपकत नाही. आणि कुरडया टाकण्यासाठी शेडनेट टाकलं, पण साडी पण टाकू शकता. कुरडया बनवताना सकाळी लवकर बनवायच्या, म्हणजे दिवसभर उन्हात चांगली व्यवस्थित वाळता. आणि दुपारून एक वेळेस पलटी करायची आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी एक वेळेस त्यांना वाळायला टाकायचं. आणि त्यानंतर कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या. खूप छान बनता आणि फुलता पण एकदम व्यवस्थित, पांढऱ्या शुभ्र बनता. अशा प्रकारे 4 दिवसामध्ये कुरडया बनवून तयार होतात.